नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. तुम्ही असं कधी ऐकलंय का की दोन जावांनी मिळून एक सुंदर असा व्यवसाय सुरू केला एका खेडेगावात आणि तो यशस्वी केला? अगदी अशा गोष्टी दुर्मिळ आहेत, पण आज तुम्हाला अशा दोन जावांचा किंवा दोन महिलांचा तुम्हाला उद्योग दाखवणार आहे, ज्या महिलांनी या पत्र्याच्या शेडमध्ये उद्योग सुरू केला आणि या संबंध राधानगरी तालुक्यामध्ये आपलं नाव कमवलं. आणि खास करून हा व्हिडिओ महिलांसाठी विशेष असणार आहे, कारण दोन जावांचं कधीच जमत नाही, परंतु इथं वेगळं पाहायला मिळतं आणि यांचा दोन जावांचा व्यवसाय सुंदर पद्धतीत चालतो आणि याच जागेवर त्या दोन जावांचा व्यवसाय चालतो. आणि या दोन जावा आहेत ह्या गीताताई आणि राजेश्रीताई. हा व्यवसाय कसा करतात, या शेडमध्ये किती प्रोडक्शन होतं, विक्री कशी करतात, आपण पाहूया. गीताताई आणि राजेश्रीताई, तुम्हा दोघींचं आपल्या शोध वार्ता चॅनलमध्ये स्वागत आहे. इथला परिचय सांगा आपल्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना. नमस्कार, मी गीता प्रल्हाद घारे, या माझ्या जाऊबाई राजश्री तानाजी घारे. आम्ही राधानगरी तालुक्यातील तिटवे या छोट्या गावात राहतो. तिथे आमचा हा उद्योग चालतो. ताई साहेब, पत्ता सांगितला, पण तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी झाले. जाऊबाई 10वी? होय. जाऊबाई ग्रॅज्युएशन. ताई तुम्ही ग्रॅज्युएशन झाले? 10वी आणि ग्रॅज्युएशन, किती साधी राहणीमान आहे. हे संस्कार आहेत आणि हीच आपली परंपरा आहे. 10वी आणि ग्रॅज्युएशन झालंय आणि हा व्यवसाय सुरू केलाय. चला, या दोन जावा, सुशिक्षित जावा व्यवसाय कसा करतात आपण पुढे पाहू. गीताताई, तुम्हाला आणि राजश्री ताईला सुरुवातीचा माझा एक प्रश्न असा आहे की मी महाराष्ट्रामध्ये खूप जागेवर फिरलो, पण जावाचं बहुतांश जागेवर जमत नाही, असा माझा अनुभव किंवा सगळ्यांचा अनुभव. मग तुम्हाला दोघी जावांचं जमतं कसं काय उद्योग करतात? आमचा स्वभाव एकमेकाशी एक मिळत आहेत. परत आम्ही म्हणजे एकमेकाची चूक झाली की त्याचं हे करत नाही, जास्त बाऊ न करता ते एकमेकात समजून सांगून, एखाद्या वेळी चुकलं तर चुकलं म्हणून सांगायचं, आपली चूक मान्य करायची, एकमेकाला समजून घेतोय, त्यामुळे जमते. किती वर्षापासून दोघी मिळून हा व्यवसाय करतात? आम्ही 5 ते 6 वर्ष झाले. 6 वर्षापासून? होय. भांडणं एकदा झाले नाहीत? नाही, उगीच विनाकारण का भांडायचं. आता जाता मी भांडण लावून जातो. चालते. आता एक जोक सोडा, पण एक गोष्ट आहे ना, महाराष्ट्रामध्ये जावांचं बहुतांश नाही, अपवादात्मक जमतं नाही, अजिबात जमत नाही. परंतु राजश्रीताई आणि गीताताई मागच्या 5 ते 6 वर्षापासून हा व्यवसाय करतात, कुठलाही मतभेद न करता, कुठलेही किंतु परंतु न होता. आता आपण उद्योगावर येऊ. हा प्रश्न सुरुवातीला याच्यामुळे घेतला की हा प्रश्न महाराष्ट्रातील त्या तमाम माता भगिनींना मोटिवेशनल असणार आहे की ज्यांना असं वाटतं की काही दिवसातच आपलं कुटुंब फुटावं आणि आपण स्वतंत्र राहावं, त्यासाठी किंवा तुमच्यासाठी हा प्रश्न होता. गीताताई, आता एक प्रश्न आहे की तुम्ही एका छोट्याशा खेड्यागावात राहतात, टिटवे म्हणून नाही, कारण माझ्या येताना लक्षात आलं की पूर्ण डोंगर आहे, झाडी, सगळे गोष्ट आहे. मग या जागेवर आपण पापड उद्योगच सुरू केला पाहिजे, हे सुचलं कसं काय होतं? आम्ही म्हणजे सुरुवातीला दुसऱ्यांचं शेत करत होतो. ते सोडल्यानंतर घरी बसून काय करायचं, म्हणजे बटाईने शेत करत होतात? नाही, हा, उसाचं शेत. हा, हा. ते सोडल्यानंतर घरी बसून काय करायचं, हा. या ह्याच्यातून ते पापड उद्योग चालू केला. पापडच का, म्हणजे दुसरा आणखीन व्यवसाय करण्यासारखे होते? आमच्या जाऊबाईंची आई आहेत ना, कोल्हापूर राहतात, त्यांना हा. दिलेले मी टेस्टला 4 पापड आमच्यातले केलेले, त्यांनी दिले त्यांच्या शेजारी, हा. त्यांना ती टेस्ट आवडली, हा. मग तिथून आमचा चालू झाला उद्योग. अच्छा, आता एका दिवसाला किती पापड तयार करतात तुम्ही? आम्ही 25 ते 30 किलो तरी काढतो. 25 ते 30 किलो? होय. तुम्ही आता म्हणलात एका दिवसाला 20 ते 25 किलो पापड तयार करता. पापड तयार करणं सोपं आहे, विकणं मुश्किल आहे. एवढे पापड विकतात का? कुठे विकतात? आमच्या कोल्हापूरला ऑर्डर असते थोडी. जाऊबाईंच्या आई तिकडे त्यांचे गिराईक आहेत, ते गिराईक त्यांचं एकमेकाचं बघून परत फोनवर आम्हाला ऑर्डर येतात. ऑनलाईन मार्केटिंग पण थोडं केलेलं आहे. बचत गट चालवतात म्हणून शक्य नाही? होय होय. त्यामुळे कसं शक्यतो करून विकायला कुठे जायला लागत नाही, येऊन घरी घेऊन जातात. अच्छा, म्हणजे तयार करून माल ठेवला जातो आमच्याकडून, त्यांचे ते घेऊन जातात, घेतात. 25 किलोचे पापड ह्या दोन्ही जावा तयार करतात आणि विकतात. म्हणजे मला हे सांगायचंय की जगात काही शक्य नाही. तुम्ही हे जर गाव बघितलं का, तुम्हाला खरंच वाटेल, तुम्ही राधानगरी तालुक्यात टिटवे कुणाला विचारा, इतकं दुर्गम भागात असल्यासारखं निस्ता डोंगर आहे. त्या डोंगरात हे सेटअप उभा केले ह्या दोन जावांनी. प्रत्येक दिवशी 20 ते 25 किलो पापड इथं विकतात, प्लस कोल्हापूरला फोनवर, कारण बचत गटाचा अनुभव आहे त्यांना. आता किलोवर विकतात का डझनवर विकतात? किलोवर. किलोवर. कशा किलोने विकतात? 200 रुपये प्रत्येकी, दर वेगळे आहेत. म्हणजे कोणत्या पापडाचे दर
किती प्रकारचे पापड आहेत आणि त्याचे दर कसे आहेत ते सांगा. आमच्याकडे जिरा पापड, टोमॅटो पापड, पालक पापड, खरडा पापड, नाचणी पापड मिळतो, व साल पापडी, कुरडई, शाबू बटाटा पापड, तिखट सांडगे, शाबू सांडगे, हे सगळंच उडीद करतात. पापड. होय. 5-7 प्रकार पापडचे. त्याचे रेट कसे कसे आहेत त्याचे? नाचणी पालक टोमॅटो 220 रुपये. टोमॅटो पापड. हो. टमाट्याचा पापड कधी पाहिला का तुम्ही? टमाट्याचा पापड बघा, बघू शकताय तुम्ही. हे टमाट्याचं आहे. होय. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. इकडे बघा. टोमॅटो, नाचणी पालक सगळेच आहे. हा टमाट्याचा पापड आहे. क्या बात आहे. आणि विकतो, जास्त विकतो का? जातो. अच्छा. आता टमाट्या पापडाचा काय भाव आहे? 220 रुपये. 220. पुन्हा दुसरे कोणते कोणते पापड असतात? पालक, नाचणी, जिरा पापड तर आहे. हा खरडा पापड आता आहे, तो शिल्लक नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हा हा. आणि शाबू बटाटा पापड एक आहे, उडीद पापड. तर आता एक गोष्ट आहे की ही मशीन, या मशीनवर जेव्हा तुम्ही पापड काढतात तेव्हा किती किती साईजचे पापड काढतात? त्याच्यावर साईज कशा कशा असतात त्याच्या? हे 4 इंचाचे, हा एक 6 इंचाचे, 2 याचे काढतोय. हा. कारण फक्त उडदासाठी मोठी साईज वापरावी लागते, बाकी सगळी हाय साईज चालते 4 इंचाची. 4 इंचाची फक्त उडदासाठी मोठी 6 साईज. इंचाची वापरतोय. अच्छा. गीताताई, पहिलं तुम्ही हाताने पापड करायचा, हो. त्याच्यानंतर ही मशीन घेतली. हाताने लाटण्यात आणि मशीन मध्ये काय फरक दिसला तुम्हाला? हाताने मला पीठ वगैरे मळायला लागत, आता काही मळायला लागत नाही, हा. किंवा गोळे वगैरे काही करायचा असं काही त्रास नाही. हा. पीठ मशीन मळून देतं, त्यात पीठ बी मशीन मध्येच मळायचं? हो. हा. पीठ सुद्धा मशीन मध्येच मळतं. हा. परत लाटायला लागत नाही, मशीन लाटतं. आणि पहिला आम्ही दिवसाला किती 1 ते 2 किलो निघत होते आमचे पापड. एका दिवसाला 2 किलो? हो, 2 ते 2.5 किलोच व्हायचे दिवसभर दोघींनी लाटून. आता आम्ही एक जण फक्त मशीन तिकडे ऑपरेट करते, इकडे 3-4 जणी चालतंय काम. म्हणजे 2 किलोवरून डायरेक्ट 25 किलो? 25 किलोवर आले. क्या बात आहे. आता हे पहा की जेव्हा ह्या दोन्ही जेव्हा हाताने लाटायच्या तेव्हा एका दिवसाला 2-3 किलो फार तर फार, पण आता त्याच दोघी जणीचं मिळून हे डायरेक्ट 25 किलोवर आल्यात. आता मला सांगा, ही मशीन जी प्रोसेस असती अगदी पीठ मळण्यापासून ही कशी प्रोसेस असते त्याबद्दल काय सांगाल? अगदी सुरुवातीपासून. पहिल्यांदा आम्ही पीठ मळून घेतोय, थोडं कोमट पाण्यात घेऊन. परत ते मळून परत उकळायला टाकतोय. उकडून परत मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर परत ते मशीनला लावल्यानंतर पापड निघतात त्याचे. आम्ही 3-4 जणी काढतोय, तरी पण आम्हाला ते आवरत नाही मशीनचं काम. मशीन बंद करावं लागतं थोड्या थोड्या वेळानं. असं ना. आता मला एक कळलं नाही की मी पापड उकडलेले किंवा ते पीठ असं उकळलेलं चुलीवर बघितलंय, हा काय नवीन प्रकार आहे? पीठ चवीला लागतं ना, ते जास्त फुलतात. सोडा पापड खार जास्त वापरावं लागत नाही, कमी वापरावं लागतो. हा, सोडा खाल्ल्यानं पोट खराब होतं ते म्हणून त्याला उकळायचं. अच्छा. कमी वापरायला लागतं. आणि किती वेळ उकळावं लागतं त्याला? 10-15 मिनिटं. म्हणजे आपल्या पिठाच्या प्रमाणावर राहते. पीठ कमी असलं की कमी वेळात उकडतं, जास्त असलं की जास्त वेळ लागतोय. अच्छा. तुम्ही चुलीवर पाण्यात जे पीठ आहे उकडून, म्हणजे त्याला वाफ देऊन तयार केलेला पापड कुठं पाहिलाय का? तो पापड पहिल्या वेळेस या दोन्ही जावांनी तयार केलाय, म्हणूनच त्यांचा पापड इथं गावात, टिटवे गावात आणि कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे. कारण ही शिजून पापड शक्यतो कोणी करीत नाही, म्हणूनच आजचा व्हिडिओ खास होणार आहे की शिजवलेले पापड किंवा वाफ दिलेले पापड आपल्याला आज बघायचे. मग कुठून मशीन घ्यावं हे कसं सुचलं तुम्हाला? कुठून घेतली मशीन? मशीन घ्यायला आम्ही युट्यूबवर वगैरे बघितलं, पण आमच्या इथे एका गल्लीतल्या माझ्या मैत्रिणीने घेतलेलं अगरबत्तीचं. तिने सांगितलं आम्हाला बाजीराव सरांचा नंबर, त्यांच्याकडे कोल्हापूरचे बाजीराव सर. त्यांच्याकडे गेलो, ते म्हटले मिळेल आपल्याकडे. मग आम्ही आम्हाला कशा पद्धतीने पाहिजे ती सांगितली. त्याच्यानंतर ते म्हटले की म्हणजे आम्हाला छोटी पाहिजे होती, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा छोटी आणि ह्याला सीटर असणार पाहिजे होतं. पण त्याने आम्हाला सगळं समजावून सांगितलं की ते असल्यामुळे तुम्हाला परत काय त्रास होणार आहे किंवा काय प्रॉब्लेम येणार आहे. हे एवढं मोठं घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम होणार आहे ते सगळं, किंवा छोटा पट्टा असल्यामुळे तुम्हाला काढायला किती त्रास होणार आहे. हा लांबडा पट्टा म्हणजे 10 फुटाचा घेतल्यानंतर किती सोपं होणार आहे, ते सगळं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. आणि हेच घ्या असं त्यांनी म्हणजे आवर्जून सांगितलं. मग ही मोठी घेतली, तुम्ही छोटी घेणार होतात. होय. आता त्यांनी जेव्हा ऑटोमॅटिक मशीन आहे, आपल्याला माहित नसतं मशीन चालवायचं, हे कसं शिकलात मग मशीन चालवायचं? त्या ज्यावेळी घेऊन आले त्यावेळी त्याने दाखवलं आम्हाला सगळं, पीठ वगैरे कसं शिजवायचं, त्यांनी डेमो दाखवला सगळा. किती गरम घालायचं, किती गार किंवा किती जाड पातळ ती पट्टी घालायची लादी, ते पण त्यांनी दाखवलं. ते स्वतः आलते? हो, ते स्वतः येऊन दाखवून गेले. आणि जोपर्यंत आम्हाला जमत नाही तोपर्यंत ते थांबून सगळं सेटिंग आम्हाला व्यवस्थित दाखवून गेले. प्रत्येक पार्ट कसा हलवायचा, कसा बसवायचा, कुठं ऑइलिंग करायचं, सगळं डिटेल. होय. ही मशीन सिंगल फेस होती की डबल फेस? सिंगल फेस, घरच्या लाईटवर. होय. हे आहेत बाजीराव सर कोल्हापूरचे, जे की हे पापड मशीन पुरवतात.
गीताताई आणि राजश्रीताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना छोटी मशीन घ्यायची होती, परंतु घरात त्यांच्याकडे माणसं आहेत, करण्याची कॅपॅसिटी आहे. मग छोटी मशीन घेऊन काय करायचंय म्हणून त्यांना मोठी मशीन घ्यायला लावली आणि त्यांचा हा उद्योग मार्गाला लावला. विशेष म्हणजे मशीन विकल्यानंतर बरेच जण सर्व्हिसला आतबाहेर करतात, सर्व्हिस देत नाही. पण बाजीराव सर ताईंच्या म्हणण्याप्रमाणे स्वतः आले, इन्स्टॉलेशन केलं आणि स्वतः इन्स्टॉलेशन करून यांना सांगून गेले किंवा हे कसं चालवले पाहिजे, पापड कसे काढले पाहिजेत, त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे. तुम्ही जर ह्याविषयी जर विचार करत असाल व्यवसाय संदर्भात, मशीन संदर्भात, तर स्क्रीनवर बाजीराव सरांचा नंबर दिसतोय, त्याच्यावर एक सिंगल फोन करा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातली परफेक्ट आणि संपूर्ण माहिती मिळणार आहे. ताई, आता या मशीन मध्ये तुम्हाला डाय बदलावं लागते अधूनमधून. तुम्ही स्वतः डाय बदलिता? हो जमतेत का डाय बदला? जमते, त्याने आम्हाला दाखवलंय ना व्यवस्थित. बाजीराव सरांनी व्यवस्थित दाखवून गेलेले आहेत, हा हा, ते जमते. नसलं कोण तर आमचं आम्ही सगळं करतोय त्याचं. क्या बात. आता या टिटवे नावाच्या छोट्याशा खेड्यावर तुम्ही दोघींनी असा व्यवसाय सुरू केला, छानही आहे. आता जाता जाता एक प्रश्न असा विचारणार आहे की तुम्ही दोघी तिघी काम करतात, विकतात सगळ्या गोष्टीत, पण साधारणतः महिन्याला उत्पन्न किती मिळत असेल अंदाज सांगा? म्हणजे आमचा सगळा खर्च निघून 50-60 हजार रुपये तरी आम्हाला सहज राहतात. सगळा खर्च वगैरे जाऊन होय. खेडेगावात. गीताताईची 10वी झाली आणि राजश्रीताईचं ग्रॅज्युएशन झालंय. या टिटव्यासारख्या छोट्या खेडेगावात एवढं मोठं शिक्षण झालं, मग काय करायचं म्हणूनच हा व्यवसाय उभा केला होता. आणि याच व्यवसायाच्या माध्यमातून सर्व खर्च जाऊन महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न कमवतात. जावांचा विचार, त्यांचं साधं आणि सरळ राहणीमान आणि गोड असं छानपैकी बोलणं खूप भावलं. तुम्ही बी गीताताईंच्या आणि राजश्रीताईंच्या हातचा टोमॅटोचा पापड खायचा असेल का, त्या चुलीवर उकळलेला पापड पहिल्या वेळेस पाहिलेला, तर स्क्रीनवर त्यांचा नंबर चालतोय, एक फोन करा आणि पापड खरेदी करा. दोन्ही जावांचा विचार महाराष्ट्रासाठी प्रेरणा ठरावा, याच अपेक्षेसह आज आपण थांबू. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.